कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो. पहिल्यांदा ऐकूया एक सुंदरसं गीत. प्रभू मी कोणाचा प्रभू मी कोणाचा माझा नच इतरांचा कोणाचा प्रभू मी कोणाचा प्रभू मी कोणाचा कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या दैनंदिन मननामध्ये मी पूनम क्षीरसागर आपले स्वागत करते. आजच्या मननाचा विषय वधस्तंभामुळे होणारे ऐक्य. आजच्या मननाचा शास्त्रभाग आहे पहिले करीत याचा पहिला अध्याय 10 ते 18 वचन. आजचे विशेष वचन, आणि त्याचे एक शरीर करून आपण वधस्तंभावर वैरभावे जीवे मारून त्याच्याद्वारे दोघांचा देवाशी समेट करावा. इपिस्करास पत्र याचा 2 अध्याय 16 वचन. प्रियजन हो, वेगवेगळ्या ख्रिस्ती पंथामध्ये आणि संघटनांमध्ये ऐक्याचा अनुभव असण्याची कितीतरी मोठी गरज आहे. त्याची परिपूर्तता करण्यासाठी कोणती साधने असावी याचा आपण विचार करीत आहोत. ऐक्यासाठी कोणत्या 2 टप्प्यांची गरज आहे याचे आपण आज मनन करू. पहिला, वधस्तंभाच्या मध्यवर्तीपणावर भर द्या. जर यहुदी आणि यहुदीतर लोकांना एकत्र आणाल तर कोणत्याही ख्रिस्ती गटांमध्ये ऐक्य शक्य आहे. यहुदी आणि यहुदीतर यांच्यात इतका वैरभाव होता की यहुदी लोक यहुदीतर शेजाऱ्यांना कुत्रे म्हणत. यहुदी लोकांना असे वाटत असेल की मसीहा हा यहुदीतर लोकांना यहुदी होण्यास बोलवेल, परंतु त्याने वधस्तंभ दोहांमध्ये ठेवला व दोन्ही गटांना त्या ठिकाणी भेटण्यास बोलवले. वधस्तंभाने शत्रुत्व मारून टाकले, कारण तो आपली मूर्तिमंत शांती आहे. त्याने दोघांस एक केले, मधली आड भिंत मोडून पाडली. त्याने आपल्या देहाने वैर नाहीसे केले. इपिस्करास पत्र याचा 2 अध्याय 14 ते 16 वचन. वधस्तंभ हे समेटाचे चिन्ह आहे. त्यातील उभा खांब देवाच्या व माणसाच्या समेटाविषयी सांगतो. त्यातील आडवा खांब माणसाच्या व त्याच्या सहकार्याच्या समेटाविषयी सांगतो. दोन्ही परस्परास पूरक पर्याय आहेत व ते एकमेकांशिवाय अस्तित्वात राहू शकत नाहीत. नीतिसूत्रे याचा 16 अध्याय 7 वचन. आम्ही स्वतःचे वेगळेपण आणि जे काही संपादन केले त्याबद्दल अभिमान बाळगण्यापेक्षा फक्त वधस्तंभाचा अभिमान बाळगायला शिकू. जेव्हा आम्ही वधस्तंभ उंच करतो तेव्हा इतर सर्व गोष्टींची सुंदरता लोप पावते व सर्वजण त्याच्या सावलीत येतात. जेव्हा आपण वधस्तंभाच्या मध्यवर्तीपणावर भर देतो तेव्हा एखादा संदेशकार किंवा पुढारी यांची जे आपण नेतृत्व आराधना करतो ती कमी होते. पहिले करीत याचा 1 अध्याय 12 वचन. पवित्र आत्म्याच्या संजीवनासाठी प्रार्थना करा. परमेश्वराने आपल्या अद्भुत कृत्याद्वारे यहुदा आणि त्याचे सोबती योसेफ आणि त्याचे सोबती यांना एक बनवले. तो म्हणाला, मी या देशात इस्रायलाच्या पर्वतावर त्यांचे एक राष्ट्र बनवीन. त्या सर्वांवर एकच राजा राज्य करील. ती यापुढे 2 निराळी राष्ट्रे राहणार नाहीत. यापुढे ती विभक्त होऊन त्याची 2 राज्ये होणार नाहीत. पेंटाकॉसचा परिणाम हा असाच होता. तेव्हा सर्व विश्वास ठेवणारे एकत्र होते. ते एक चित्त होऊन देवाला उच्च वाणीने म्हणाले,
तेव्हा विश्वास धरणाऱ्यांचा समुदाय एक दिलाचा व एक जीवाचा होता. प्रेषितांची कृत्ये याचा 2 अध्याय 44 वचन. हे प्रभू, हे पुन्हा कर. पवित्र आत्मा हा प्रीतीचा आत्मा आहे. त्याच्या आत्म्याच्याद्वारे निष्पन्न होणाऱ्या शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता आणि इंद्रिय दमन या फळाद्वारे तो देवाच्या लोकांमध्ये ऐक्यता राहण्यास सहाय्य करतो. गलतीकरास पत्र याचा 5वा अध्याय 22 व 23 वचन. आपण प्रार्थना करूया. पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वरा, प्रत्येक गोष्टीसाठी देवबाप्पा मी तुझे आभार मानते. प्रभू, आम्ही पवित्र आत्म्याची फळे देण्यासाठी तुझ्या पवित्र आत्म्याचा वर्षाव आम्हावर कर. होय माझ्या देवबाप्पा, तू आम्हाला सांभाळतोस माझ्या प्रभू, म्हणून मी तुझे आभार मानते. तुझ्यासाठी आम्हाला निवडले आहेस प्रभू, म्हणून आम्ही तुझे आभार मानतो परमेश्वरा. धन्यवाद देते प्रभू. होय माझ्या बाप्पा, इथून पुढची सर्व वेळ परमेश्वरा मी तुझ्या हाती सोपवते. ही प्रार्थना येशूच्या गोड आणि पवित्र नावामध्ये केली, म्हणून तू ऐक पित्या. आमेन.